पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले ने प्रहार संगठन के प्रमुख बच्चू कडू से आंदोलन समाप्त करने की अपील की है। बावनकुले ने कहा कि सरकार उनकी मांगों पर गंभीरता से काम कर रही है, लेकिन कुछ मांगे ऐसी है जिनके लिए बजट और कैबिनेट की मंजूरी जरूरी है। आगे उन्होंने क्या कहा, देखते हैं। मागच्या 5 दिवसापासून मी माननीय बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे। आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे। स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी 3 दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करता आहे। मी समन्वय करतो आहे। काल मी संपूर्ण प्रधान सचिव आणि संपूर्ण मंत्री जे जे त्या विभागाशी संबंधित आहेत, माननीय पंकजाताई, माननीय भरत गोगावलेजी, माननीय आमचे त्या ठिकाणी सर्व मंत्री जे जे संबंधित आहेत ते त्यांच्याशी बोलले आहेत आणि आज संजय राठोडजी त्या ठिकाणी जाणार होते। मी आज त्यांना स्वतः जाणार आहे। त्यांना विनंती करणार आहे की जे काही ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे जो त्यांनी दिला आहे, शासनाने त्यांना दिला आहे, ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो आम्ही त्यांना दिला आहे। काही मागण्या धोरणात्मक आहे, त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल, काही फायनान्शियल त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स करावे लागतील, काही बाबी बजेटमध्ये आणाव्या लागतील, त्याच्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहे। पण देशातली अहमदाबादची घटना बघता आणि एवढा मोठा आघात बघता देशावरचा, मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपलं उपोषण मागे घ्यावं आणि मला वाटतं ते माझं म्हणणं ऐकतील। आज बच्चूकडूंचं आंदोलन संपेल असं मला असं वाटतं की त्यांनी थोडा देशातली परिस्थिती विचारात घेता आणि राज्य शासनाचा पुढाकार लक्षात घेता त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी त्यांना मी विनंती करणार आहे।